केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कल्याणातील आंदोलन तूर्तता स्थगिती। हजारो विद्यार्थ्यांनी केला फडके मैदानात आनंद उत्सव साजरा। दिल्ली जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज विरोधात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कल्याणात हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांतपूर्वक आंदोलन छेडले होते। या आंदोलनात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती। या मागणीचे पडसाद मंत्रालयात उमटले असून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी शांतपणे हे आंदोलन मागे घेत जल्लोष साजरा केला। मात्र दिल्ली येथे आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे जोपर्यंत मागे घेत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याच्या भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या। नीट पेपर फुटीनंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी शांतपणे एक आंदोलन सुरुवात केली होती। जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ही आंदोलन सुरुवात केलं होतं, पण मात्र पोलिसांनी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आणि या विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केला। या लाठीचार्ज मध्ये अनेक विद्यार्थी हे मृत्युमुखी पडले तर अनेक विद्यार्थी हे जखमी झाले। त्यानंतर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कल्याण या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलं होतं। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन होतं आणि आता हे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळाल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे। या आंदोलकांनी आता मोठ्या प्रमाणात जल्लोष हा साजरा केलेला आहे। या ठिकाणी आपल्या सोबत या आंदोलनाच्या प्रमुख काही आहेत, त्यांना विचारूया। हे आंदोलन आता कुठेतरी यशस्वी झालेलं आहे, काय सांगाल? आमचे सगळे प्रयत्न आहे ना सक्सेसफुल झाले। त्या लोकांनी यासाठी लाठीचार्ज घालला आहे। 28 दिवस 29 दिवस लोक उपोषणाला बसले आहेत। आज ते सगळे प्रयत्न, ते सगळे एफर्ट्स यशस्वी झाले आहेत आणि ते यशस्वी होणार होता, आपला विश्वास होता। जेव्हा जेनझीज उतरतात ना अशा मुद्द्यांवरती तर ते यशस्वी होतच होतं। एकीकडे आज हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांवर काही केसेस केलेले आहेत। त्या संदर्भात आपण पुढील भूमिका काय असेल? डिमांड मध्ये केसेस मागे घेण्याविषयी पण आपली डिमांड होती आणि ती पण पूर्ण होईल, आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आणि जर ती पूर्ण नाही झाली तर पुन्हा आम्ही इथेच भेटू, इथेच प्रोटेस्ट करत भेटणार तुम्हाला। सर आपण काय सांगाल आज आंदोलन यशस्वी झालेलं आहे? मैं ये बच्चों का शुक्रिया अदा करता हूँ, छोटे बच्चे लोग ने ये आंदोलन किए, और ये मैडम का भी, इनकी टीम का भी शुक्रिया अदा करता हूँ। ये छोटे बच्चे जो है ये इनको सेंट्रल गवर्नमेंट को हल्के में ले रही थी, लेकिन आज इन्होंने एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान को रिजाइन करने में मजबूर कर दिया, उन्होंने रिजाइन कर दिया। मैं साथ ही साथ ये भी कहना चाहता हूँ, जो 30 बच्चे हमारे जो ये आंदोलन में नीट के पेपर की लीक होने की वजह से जो बच्चों ने अपनी जान दे दी है, सुसाइड कर लिए, तो बहुत अफसोस और शर्म की बात है। और कुछ लड़कियां जो 16 साल 17 साल की जो मेरे पहचान की दिल्ली में, उनको लकड़ी पे खिल्ले लगाकर छोटी बच्चों को मारा गया। और मुंबई पुलिस ने इतना अत्याचार जुल्म की, मुंबई पुलिस ने कुछ बच्चों गाड़ी के अंदर बैठा कर लेकर गई और बच्चों को बोला कि अभी आंदोलन तुम आओगे तो हम तुम्हारे जेब में पाउडर 50 ग्राम पाउडर रख के तुमको झूठे केस में फंसा दिया जाएगा। ये मुंबई पुलिस पे, ये मुंबई पुलिस, शर्म की बात है मुंबई पुलिस की, ये इतनी बुरी बात कर रही है मुंबई पुलिस। और हम टैक्स भरते हमारी हिफाजत के लिए, पुलिस हमारी हिफाजत करे, हम इसलिए टैक्स भरते, और ये टैक्स हमारे टैक्स इनको सैलरी मिलती। यही पुलिस वाले हमारे सीने में बैठकर हमारी छोटी लड़कियों को, बच्चों को सीने में बैठकर मार रहे, लकड़ी पे खिल्ला लगाकर मार रहे हैं, और आंसू गैस छोड़ा जा रहा है बच्चियों के ऊपर, और छोटी बच्ची लड़कियों के कपड़े फाड़े जा रहे हैं। ये ना इंसाफी है सरासर। साथ ही धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन किए, मोदी जी से भी सवाल करना चाहिए, मोदी जी को भी रिजाइन करना चाहिए, हमारी ये मांग है। हे आंदोलन आता या ठिकाणी तूर्तता स्थगित होत आहे, मात्र पुढे तुम्ही हे आंदोलन असं चालू ठेवणार आहात का? आपल्या ज्या डिमांड्स आहेत जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रोटेस्ट चालू राहणार आहे। आज मी उद्या दुसरा कोणी युवा असेल पूर्ण देशभरात प्रत्येक सिटीमध्ये कोणी युवा हा प्रोटेस्ट करत आहे जोपर्यंत डिमांड पूर्ण होत नाही। एकीकडे दिवस रात्र मेहनत घेऊन आपण नीटच्या एक्झाम साठी बसले होते, मात्र या पेपर फुटीमुळे कुठेतरी आपल्याला या शिक्षणाचा कालाबाजार उघडकीस आलेला आहे, काय सांगाल? हे तर नक्कीच पुढच्या वेळेस झालं नाही पाहिजे, याच करता हा एवढा मोठा प्रोटेस्ट होता आणि हा प्रोटेस्ट आपण कुठेतरी जिंकलेला आहोत। आणि हळूहळू अशाच प्रकारे एक एक मंत्र्याचा आपण पर्दाफाश करून त्यांची जी सीट आहे ते आपण खाली करणार आहे। एज्युकेशन मिनिस्टरचा नंबर झालेला आहे। आता नेक्स्ट जे कोणी स्टुडंट बद्दल असू दे किंवा सामान्य व्यक्तीबद्दल असू दे, कुठल्याही गोष्टीचा जर त्यांनी मिसयूज केला पब्लिकचा, तर आपण अशाच प्रकारे प्रोटेस्ट करून ही गोष्ट इथेच कंट्रोल केली पाहिजे,
जय. सर काय सांगाल, आज हे आंदोलनाचं यश या ठिकाणी आलेलं आहे, काय सांगाल? जे दिल्लीत सुरू होतं ते आज कल्याणमध्ये कुठेतरी हे यश आलेलं आहे. मी तर पहिले आपल्या मोदी साहेबांना हे सांगेन, साहेब तुम्ही तर नाही शिकले, पण आमचे जे बहीण आहेत, आमचे भाऊ आहेत, ते जे शिकतायत ते तरी तुम्ही पेपर वगैरे जे आहेत ते जे फोडाफोडीचं जे राजकारण करताय हे सगळं करू नका. तुम्ही जे आमचे बांधव आहेत सर्व पेपर वगैरे एवढा अभ्यास करतात त्यांना तुम्ही जरा सपोर्ट केला पाहिजे, हे आमचं एक म्हणणं आहे. देशाचे भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आज एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलेला आहे. पेपर फुटी प्रकरणात जी काही हे विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं होतं, या कल्याणच्या आंदोलनानंतर आज या ठिकाणी प्राथमिक माहिती मिळत आहे का धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता हे आंदोलन तूर्तता स्थगित होत आहेत. मात्र या आंदोलनात अजून अनेक मागण्या आहेत, त्या जर पूर्ण झाल्या नाही तर हे आंदोलन असंच सुरू राहील असं सांगण्यात येत. मंतरवर जे आंदोलन छेडण्यात आलं होतं हे आंदोलन शांतीपूर्वक होतं. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी दाबण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. अनेक विद्यार्थी या ठिकाणी जखमी झाले, तर अनेक विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. या निषेधार्थ आज कल्याणमध्ये हे मोठं कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं होतं. याच्यात हजारो विद्यार्थी हे सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक पालकही त्यांचे सहभागी झाले होते. या ठिकाणी अनेक पालक आहेत. सर काय सांगाल, आज या ठिकाणी हे आंदोलन सुरुवात केलं होतं आणि आंदोलनाचं यश हे आपल्याला दिसत आहे. खरं तर हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या भवितव्यामुळे झालेलं आहे आणि या आंदोलनाचं कारण खूप मोठं आहे. जे नीटचे पेपर फुटले त्यावेळेस विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि त्या एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना कळलं की पेपर लीक झाला आणि त्यामुळे या गव्हर्नमेंटने परत एकदा एक्झाम दिली, घ्यायला लावली. 20 दिवसामध्ये एक्झाम परत द्यायची ही परिस्थिती विद्यार्थ्यांची जेव्हा आली तेव्हा विद्यार्थी अतिशय मानसिक तणावामध्ये होते आणि ज्यावेळेस त्यांनी एक्झाम दिली त्यावेळेस त्यांच्या मार्कांमध्ये त्यांच्या मते तफावत आढळून आली. मी अनेक विद्यार्थी नीटचे पेपर परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांवर पोचलो, त्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या घरापर्यंत गेल्यानंतर त्यांची व्यथा कळाली. त्यांचं असं म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं की आम्ही पहिली एक्झाम दिली ते 450च्या वरती आम्हाला मार्क्स मिळायला हवे होते, पण ही एक्झाम दिल्यामुळे अनेक प्रश्नांमध्ये तफावत निर्माण झाली आणि त्यामुळे आम्हाला मार्क 450 वरती मिळायला पाहिजे. त्या ठिकाणी 380 360 अशी मार्क मिळाले. सांगायचं तात्पर्य विद्यार्थ्यांचं असं होतं की 450च्या वरती जर मार्क मिळाले असते तर गव्हर्नमेंटची सबसिडी आहे त्या सबसिडीचा लाभ घेता आला असता आणि आता त्यांना लाभ घेता येणार नाही, कारण की 1 ते 1.5 करोड रुपये त्यांना फीसला आकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आक्रोश पुढे आलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं. खरं तर हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे आणि ह्या आंदोलनामध्ये मी एक विद्यार्थी म्हणून सहभागी झालो. पेपर फुटीनंतर आज कुठेतरी या आंदोलनाला यश आलेलं आहे. जे धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आणि आज या कल्याणच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थी संघटनेचे काही आहेत. सर काय सांगाल, या आंदोलनाला यश आलेलं आहे? बस एवढंच बोलेल, धर्मेंद्र प्रधान झाकी आहे, नरेंद्र मोदी बाकी आहे. ज्या पद्धतीने 10 वर्षामध्ये 140 परीक्षा या लीक झाल्या, ज्या पद्धतीने सरकार आपली अकाउंटेबिलिटी जी आहे ती धुडकावत आहे, कुठेतरी हा उद्रेक होणं स्वाभाविक होतं. पण ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बरोबर वागणूक केली झाली, मुलगी असो मुलगा असो, ज्या पद्धतीने त्यांच्या छातीवरती कपडे फाडून ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, त्याच्यामुळे हे आंदोलन ॲक्च्युली पेटलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या जेनजी या युवा सगळ्या पिढीने पूर्ण भारतातल्या सगळ्या नागरिकांना त्यांच्या मनातील एक भारतीयत्व जागृत करून दिलेलं आहे. कारण की प्रत्येक भारतीयाची एक ड्युटी आहे की आपण आपल्या संविधानाची रक्षा, आपल्या संविधानाने घातलेल्या सगळ्या ज्या प्रथा आहेत त्या आपण पाळल्या गेल्या पाहिजेत आणि त्या संविधानाच्या मार्गाने कशा पाळल्या जाऊ शकतात हे या जेनजीच्या आणि या कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून बघायला मिळालं. आणि मला असं वाटतं की त्यांचा हा सगळ्यांचा एकत्रित येण्याचा हा यश आहे, म्हणून आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे. सर राजीनाम्यानंतर आपण हे आंदोलन शांतपणे इथे थांबवणार आहात का? हे जे आंदोलन आहे कॉक्रोच जनता पार्टीचं आहे आणि या तरुणांचं आहे आणि या तरुणांनी एक नवीन पर्व इतिहासातलं सुरू केलेलं आहे आणि या देशाच्या म्हणजे या स्वातंत्र्य संग्रामानंतर जे वाट बघत होते
की एक नवीन पर्व कधी सुरू होईल. तर आता ह्या देशामध्ये नवीन पर्व सुरू झाले. शहरापासून ग्रामीण भागापासून सर्वच ठिकाणी प्रत्येक गावागावात शहरात प्रत्येक गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे आंदोलन पेटलंय. नवीन पर्व सुरू होणार आणि ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, ज्या ज्या ठिकाणी गैरव्यवहार आहेत, त्या ठिकाणी हा तरुण आता गप्प बसणार नाही आणि हा भारताचा नवीन इतिहास लिहिल्याशिवाय ह्या तरुणांना थांबता येणार नाही. या ठिकाणी विद्यार्थी म्हणून आपण आहात. विद्यार्थी ह्या आंदोलनाला यश हे मिळालेलं आहे. मात्र हे आंदोलन अशा पद्धतीने पुढे चालू राहणार की या आंदोलनाला कुठेतरी स्थगिती देणार आहात? खरं तर त्याची जबाबदारी असते, त्याच्या माध्यमातून शासन चालत असतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारलं मला वाटतं त्याचं कारण सगळ्या देशाला आपल्या कळालंय. खरं तर धर्मेंद्रजींनी कधीच जर राजीनामा दिला असता, आपली स्वतःची नैतिक जबाबदारी जशी आज त्यांनी मानून त्यांनी राजीनामा दिला, हा जर पूर्वीच दिला असता मला वाटतं ते गेलेले दगावलेले ते 3 विद्यार्थी आज आपल्या हयात असतात. नक्कीच विद्यार्थ्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन जे शिक्षण पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी परीक्षा दिली. मात्र या परीक्षा पेपर फुटीनंतर कुठेतरी भ्रष्टाचार हा आलेला आहे. भ्रष्टाचाराचं जे राक्षस आहे ते कुठेतरी वरती उठताना दिसत आहे. या भ्रष्टाचाराच्या राक्षसाला गाडण्यासाठी हे आंदोलन सुरुवात करण्यात आली होती. दिल्ली या ठिकाणी अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडले. या आंदोलनात अनेक विद्यार्थी हे जखमी झाले. मात्र कल्याणच्या या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि आत्ताच मिळालेल्या बातमीनंतर या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची एक प्राथमिक माहिती देखील मिळत आहे.